तर आज मी इथे आली आहे रत्नागिरी। हा हायवे रस्ता आहे बघा, हा हायवे रोड आहे रत्नागिरी आणि तिथे समोर रेल्वे स्टेशन आहे। तिथून समोरच हायवेला हे दुकान आहे वेल्डिंगचं। हे एक दुकान मराठी उद्योजक। काका नाव सांगा। हां बघा, ह्या काकांचं वेल्डिंगचं दुकान आहे। हे बघा रस्ता रत्नागिरी हायवेलाच आहे। हां, रेल्वे स्टेशनच्या एकदम समोर आणि रत्नागिरी हायवे। त्यांच्याकडे बघा नारळ सोलायचं हे हां हे बनवतात, तयार करतात बघा, ते तुम्हाला दाखवतील सोलून। हां हे बघा 2 मिनटं पण नाही लागली, झटपट नारळ सोलून झालं आहे बघा। अजून एक तुम्हाला दाखवतील। किती झटपट झालं। कोकणामध्ये नागलाची वाडी ज्यांच्याकडे आहेत, हां फक्त नुसतं प्रेस करायचा, ना त्रास ना काय। आणि हे याची किती साईज आहेत, म्हणजे किती साईजमध्ये आहेत हे? 26 इंच। हा 26 इंच, म्हणजे 26 अजून लहान पण येतो, अजून मोठा पण येतो। हां हा बघा, हा 26 इंचाचा आहे। नारळ बघा 1 मिनटात सोलून होतो लगेच, 2 मिनटं। आणि आता कोकणामध्ये सर्वांची वाडी असतात, नारळाचं दुकान असतं, तुम्ही इकडे नक्कीच या। हे बघा हा एक आहे, हा 20 इंचाचा आहे आणि हा बघा हा छोटा आहे। हे बघा मराठी माणसाचं वेल्डिंगचं दुकान आहे रत्नागिरी, प्रॉपर रत्नागिरीमध्ये। रत्नागिरी हायवे म्हणजे रत्नागिरी रेल्वे स्टेशनच्या समोर। रत्नागिरी रेल्वे स्टेशनला उतरलं, रत्नागिरी एस टी स्टँडकडे जाणारा जो रस्ता असतो त्या रोडलाच हे दुकान आहे। हो का, ह्या 3 साईजमध्ये हे दुकान आहे। तुम्ही इथे नक्की या, खरेदी करा, तुम्हाला रिजनेबल किमतीमध्ये हे मिळतील। आणि एक तुम्ही कोकणातल्या, तुम्हाला एक सांगते की मराठी उद्योजक म्हणून तुम्ही ह्यांच्याकडनं खरेदी करू शकाल आणि रिजनेबल रेटमध्ये तुम्हाला हे देणार। त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर मी तुम्हाला देते डिटेलमध्ये। हे बघा श्रीनिवास म्हणून आहे, त्यांच्यासमोर बँक ऑफ महाराष्ट्र आहे। तुम्ही रत्नागिरी रेल्वे स्टेशनमधून बाहेर जेव्हा पडाल ना, तेव्हा उजव्या साईडला बँक ऑफ महाराष्ट्र आहे, त्याच्यासमोरच डाव्या साईडला हे दुकान आहे। हे बघा हा रेल्वे स्टेशन, ही महाराष्ट्र बँक त्याच्या समोरच आहेत आणि मराठी उद्योजक आहेत। काका किती वर्षापासून तुम्ही हा उद्योगधंदा करता? 40 वर्ष बघा 40 वर्षापासून बोलतात मराठी माणूस काहीच करत नाही। बघा मराठी माणूस किती पुढे आहे। हा बघा वेल्डिंगचं त्यांचं हे आहे, वेल्डिंगचं कुठलंही काम ऑर्डर ग्रिल वगैरे ते सुद्धा घेतात आणि हे पण म्हणतात। आता अजून एक हे बघूया, हे दाखवा, ह्याच्याबद्दल माहिती द्या। हे बघा हे मँगो जेलर। हां मँगो जेलर आहे, आंबे काढायचा बघा असं असतो। मागे बांबू हां हां ह्याच्यात आंबे अडकतात, इथे बांबू लावायचा आणि तुम्ही तो खाली उभं राहून, झाडावर चढायची काही गरज नाही आहे, आंबे काढू शकता। हे पण यांच्याकडे भेटतात, भेटतात। दोन साईज आहेत का एकच साईज आहे? हे बघा ही एक साईज आहे आणि हे बघा तुम्हाला दाखवते, ही एक छोटी साईज आहे। हां सेम आहेत ना, सेम आहेत पण त्याच्यामध्ये हे बघा हां हां सेमच आहे, साईज एकच आहे। हे बघा इथे तुम्ही आलात ना तर तुम्हाला आंबे झोला,
आणि ते ना आता तुम्हाला व्हिडिओ दाखवला ते, आणि वेल्डिंगचं कुठलंही काम करून मिळेल ना? हा काका, वेल्डिंगचं कोणतंही काम करता ना? Fabrication सगळे हो का? बोर्ड वगैरे बघा फॅब्रिकेशन सर्व करतात. तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा. 9657 हं? 96 हां 80 60 हां 96 फॅब्रिकेशन हां कोरबा. हां कुवारबाव. आणि हे बघा एक मराठी व्यक्ती 40 वर्षापासून हा व्यवसाय करतोय. चिकू काढायचे हे बघा चिकूची झाडं आहेत कोकणामध्ये, कोकणाच्या बाहेर, मराठवाड्यात, सगळीकडे. त्या साईडला सर्वीकडे आहेत पूर्ण महाराष्ट्रात. ज्यांना हे चिकू काढायचं पण पाहिजे असेल ना ते बघा हे बघा या प्रकारे ह्याला जाली येते. ते काम करता करता दाखवलं आहे. ही तशी जाली येणार आणि हे याच्यात बांबू येणार इकडे या साईडला आणि चिकू काढणार. म्हणजे आपल्याला झाडावर चढायची गरज नाही, कोणाला बोलवायची गरज नाही. एक तर कामगार कोण मिळत नाही. तर हे घ्यायचं, आपला बांबू असतो घरात तयार. हे बघा हे आंब्याचं, हे पण तुम्ही घ्या, हे पण घ्यायला या. आणि हे बघा इथे तयार होतं, हे पण घ्यायला या. चला धन्यवाद. मी आता मी इथे तुमचा कॉन्टॅक्ट नंबर देत आहे. तरी तुम्ही ही आपला एक मराठी उद्योजकाला पुढे करण्यासाठी त्याच्या पाठी तुम्ही कुठे आलात, रत्नागिरीत आलात तर हे एक वस्तू इकडनं खरेदीच करा. आणि रत्नागिरीत आणि आसपास कुठे राहत असाल ते वेल्डिंगचं काय काम असेल तर ह्यांच्याकडनं करून घ्या. एक मराठी उद्योजक पुढे जावा अशी आपली इच्छा असते. तर त्याचा सहभाग म्हणजे खारीचा वाटा आपण स्वतःने सुरुवात केली पाहिजे. चला धन्यवाद. खाली दिलेल्या नंबरवर कॉल करून तुम्ही ह्या वस्तू ऑर्डर करू शकता.